गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं बघा, आजोबांनी ना नातवासाठी शेवग्याचा पाला धुवून सुकवून आणला पावडर बनवून. हलकीशी मोठी पावडर होती, जास्त बारीक नाही. आणि इथं नातीसाठी पैंजण आणले, एक मोठं एक छोटं. किती सुंदर आहे बघा. आणि नंतर बाळासाठी ना माझ्या मी कधी पण असं बिस्लरीचंच पाणी वापरते, कारण की वर्ष होईपर्यंत काय प्रॉब्लेम नको व्हायला, काय म्हणजे आजारी पडतात नाही लहान मुलं सारखी. तर त्याच्यासाठी मी हे पाणी वापरते. आणि नंतर आमचं जेवण बिवण झालं, नंतर मी संध्याकाळी दुपारची भांडी घासून घेतली. आणि भांड्यासाठी झाकणे येत नाही गॅसच्या, किती घाण होतात बघा. रोज तर घासाय भेटत नाही, पण कधीतरी घासलं तर एवढ्या घाण होतात. नंतर आरून आईस्क्रीम खाल्लं दुपारी. आणि इथं बघा मी जेवणाची तयारी, जेवण बनवायला घेतलं. मेथीची भाजी बनवली, हलकंसं पाणी टाकून छोले बनवलं. आणि नंतर मी इथं चपात्या बनवायला घेतल्या. आणि चपात्या बनवून झाल्या आणि नंतर इथं आम्ही जेवायला घेतलं. तर जेवणामध्ये दोन्ही भाज्या घेतल्या, चपाती घेतली आणि सॅलड म्हणून मी टमाटर घेतलं कापून कच्चं. आणि इथं बघा मुलींचा डान्स चालू आहे. तर चला इथंच एंड करते. बाय.